आपल्यासोबत मुकेश धिवार आहेत, ज्यांना पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये मारहाण करण्यात आली आहे। पुण्यातील काँग्रेसचे गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे मुकेश धिवार यांना अशा दिवशी मारहाण झाली आहे ज्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पुण्यामध्ये होते आणि मारहाण होण्याचं कारण काय आहे हे तर आपण त्यांना विचारणार आहोतच। मात्र या सगळ्याला पार्श्वभूमी आहे ती अर्थातच पुणे लोकसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसचे उमेदवार असलेल्या रवींद्र धंगेकर यांच्या पराभवाच्या कारणांची किंवा जबाबदारी कोणावरती ढकलण्यात येते याची। मुकेशजी, नक्की काय झालं होतं? यादव मग स्पष्ट सांगतो, मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता गेले 1992 पासून मी काम करतो। आज सगळ्यात काय मिळालं नाही म्हणून आम्ही कधी काम नाही केलं। आम्ही इंदिरा गांधींना विचारात घेणारी माणसं आहोत। त्यांनी आणि राजीव गांधींनी हे देशासाठी बलिदान दिले आणि ते आता चालवतात राहुल गांधींकडे आम्ही एक आदर्श म्हणून पाहतो। त्यामुळे आम्हाला कोणाच्याबद्दल वाद करायचा नाही, काय नाही, पण त्याच्यामागची कारण मीमांसा तर कळली पाहिजे। तुम्ही हात उचलता, माझ्या इथं डोकं वार केलेलं आहे, मारहाण नाही झालेली, माझ्या इथं वार झालेला आहे। कशाने वार केला? आता ते मला माहिती, कारण इथं मला त्यांनी मारलेलं आहे, पहिलं म्हणजे हे मारलं, मूठ मारली आणि नंतर इथं वार केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मला त्यांनी वरपासून खालपर्यंत सगळ्यांनी लाताबुक्क्याने मारलं। मी त्यांना विचारलं पण नाही, पण कारण मला बोलायला संधीच दिली नाही। म्हणजे मी असं त्यांच्याशी बोललो तर मला एका कार्यकर्ते म्हणते चल बाहेर आपल्याला बोलायचं, म्हटलं बोलणार नाही, काय असं ते इथंच बोल असं म्हणत सोपं। हे सगळं कुठं? काँग्रेस भवनच्या आतमध्ये, म्हणजे वरच्या मजल्यावरती की खाली? ग्राउंडला मैदानामध्ये झाले। आणि त्याच्यानंतर जे कार्यकर्त्यांचे जे ठेवलेले गुंड होते ते आले, त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली। परंतु माझं पक्षाच्या कुठल्या व्यक्तीबद्दल किंवा कोणाच्याबद्दल माझा काहीच संबंध नाही, माझा कोणाचा रोष नाही। ज्यांनी आज सगळ्या 40 वर्ष काँग्रेस पक्षाबरोबर काम केलं, त्यांनी पक्षाला वाढवलं, पण पक्षाने पण तुम्हाला दिलं ना। पक्षाने फक्त स्वतः स्वार्थ नाही केलं, त्यांनी हे सगळं केलं कोणी? मग हे केलं जे मला ज्यांनी बोलवलं ते हेमंत बागुलांचे, ते तिथं थांबले होते आणि त्यांच्या मागे त्यांचे कार्यकर्ते होते। हेमंत बागुल म्हणजे आबा बागुल यांचे चिरंजीव, त्यांचे कार्यकर्ते होते। ते माझ्याकडे आले, माझ्याशी त्यांनी पहिला कार्यकर्ता पाठवला की इकडे मला तुझ्याशी बोलायचं। म्हटलं काय असतं इथंच बोल, मी बाहेर येणार नाही असं म्हणत सोबत माझा शब्द संपच नाही तर 15-20 जण आले आणि डायरेक्ट मला मारायला सुरुवात केली। पण मारायला म्हणजे असं नाही ना की मी काय छोटा कार्यकर्ता। काय सुरुवात कशामुळे झाली असं नक्की काय तुम्ही विचारलं होतं त्यांना? की त्यांना मला मी त्यांच्याशी बोललो नाही, त्यांची काय केलं, त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केली मला। म्हणजे का कशासाठी आलाय, का करतोय, काही विचारलं नाही, डायरेक्ट त्यांनी मारायला सुरुवात केली। पण मी त्यांना बोलू पण शकलो नाही, कारण 15-20 जण होते, ते डायरेक्ट इथं मला मारत होते। पहिलं मानेला मारलं, त्याने डायरेक्ट वरपासून खालपर्यंत मारायला, त्या देखाने इथं मारलं आणि इथं मला वार केला आणि पळून गेला। तर लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही मतदान झालं काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, नाही, हा विषय तुम्ही तिथं वळवू नका। रवींद्र धंगेकरांना जे मतदान झालं, जे निवडून आले, हा काँग्रेसने केलेलं काम आहे। ते जण ह्याचा तुम्ही कुठं संबंध जोडू नका। म्हणजे कुणी केलं, काय केलं, कशासाठी काय, रवींद्र धंगेकर इलेक्शन हा काहीच संबंध नाही आहे। ते कुठल्या वार्डात राहता, मी कुठल्या वार्डात राहतो, मतदारसंघ कुठला माझा, त्यांचा विधानसभा मतदारसंघ, हे सगळं डिफरंट आहे, काहीच संबंध नाही। आणि ज्यांनी माझ्या हल्ला केला त्यांचा आयुष्यात राजकारणाशी काही संबंधच नाही आहे। हे फक्त बोलवलेले गुंड होते, कारण ते पिऊन आले। पण कशामुळे झालंय मला हेच कळत नाहीये। कारण माझ्याकडे होता एक बॅनर, तो माझे मित्र होता। बॅनरमध्ये मी काय लिहिलं होतं की बाबा पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, डाव्या साईडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो, उजव्या साईडला नानाभाऊ पटेल यांचा फोटो, आणि मध्ये मी एक वाक्य लिहिलं होतं की जे खुर्च्या मी ठेवल्या, मी अशा 8-10 खुर्च्या ठेवल्या होत्या, त्या खुर्च्यांवर मी नावं ठेवली होती की एका साईडला पहिलं सुरुवात केली उल्हास पवार, शिवरकर, मोहन जोशी, बागवे, कमल व्यवहारे, दीप्ती चौधरी, रवींद्र केरड आणि संजय बालगुडे। ह्यात आबा बागुलांचा कुठंच संबंध नाही, कारण ते आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ते मोडतच नाही, कारण ते पक्षासाठी कधीच काय काम नाही केलं। असं कसं काय म्हणतात? ते उपमहापौर होते। उपमहापौर कुणामुळे झाले, स्टँडिंग कमिटी कुणामुळे मिळाली, सभागृह नेता कुणामुळे मिळाला, काँग्रेस पक्षांमुळे मिळालं ना। पण काँग्रेस पक्षाचा नेता कार्यकर्ते घडवत असतो, स्वतः घडत नसतो। तो जेव्हा कार्यकर्ते घडवतो तेव्हा आपण त्याला नेता म्हणतो ना। जेव्हा तुम्ही एखाद्या आबा बागुलांवरती एवढा तुमचा रोष नाही, हा तुम्ही लोक आहेत ना, हा चुकीचा समज करता। आबा बागुलांच्या माझा काय बांधाला बांध नाही, ते माझ्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी का मारलं तुम्हाला? माझ्या समाजात येत नाही, त्यांचा माझा मतदारसंघ एक आहे, पण ते राहतात दुसरीकडं, मी राहतो दुसरीकडं। त्यामुळे आबा बागुलांचा माझा तसा वैयक्तिक काही संबंध नाही आहे। म्हणजे त्यांनी माझा 2012ला तिकीट कापलं, 17ला कापलं, मी काही बोललो नाही। आज सगळ्यात कधी माझ्या अप्रोच। आता मग तुम्ही तक्रार कोणाच्या विरोधात देताय? पोलीस स्टेशनला तुम्ही आलेला? आता जे हेमंत बागुलेंच्या बरोबर जे काम करतात जे कार्यकर्ते,
हे त्यांच्याबद्दल आणि हेमंत बागुलांबद्दल माझी तक्रार आहे. आणि पक्षाकडे तुम्ही तक्रार केली आहे, करणार आहात? नाही नाही, पक्षाकडे मी नाना पटोलेंना मी सगळा विषय सांगितला, अरविंद शिंदेंना सांगितला. त्यांनी म्हणले मुकेश शांत बस, आपल्याला पक्षाचं नुकसान नाही करत. म्हणजे आज नुकसान काय, मी पक्षाच्या बाबतीत बोललो, माझ्या जो हल्ला झाला आहे आज माझ्या इथं लागलेले, हे जर थोडं जास्त असतं माझ्या फॅमिलीचं कोणी बघितलं असतं, माझ्या मुलाबाळांचं कोणी पाहिलं असतं. जर मला ठीक आहे, माझं नशीब चांगलं आहे की शंकर महाराज माझ्या पाठीशी होते म्हणून मला फक्त थोडासा मार लागला. पण हे जर जास्त झालं असतं तर माझा जीव गेला असता. हा जीव घेणं हल्ला आहे. तुमच्याकडे जो असलेला जो बॅनर आहे तो कुठे आहे, तो काय आहे नक्की, दाखवू शकतो. काय आहे म्हणजे दाखव. असं काय होतं त्या बॅनरवरती की ज्यामुळं इतकी तुम्हाला मारहाण झाली, इतके लोक त्यांचा काही चिडले? संबंध नाही, बागुलांचा त्यात काहीच संबंध नाही. हे ज्या बॅनरवर जी नावं होती त्यांनी कुणी केलं असं तुम्ही समजू शकतो ना राव, की त्यांना काहीतरी वाईट वाटलं की चुकीचं वाटलं, असं काहीच संबंध नाही. बघू इकडं, हे आपण समजू शकतो ना, पण तसं काहीच विषय नाही ना इथे. मग तक्रार तुमची आबा बागुलांच्या मुलाच्या विरोधात आहे, हो, त्यांच्या हो, कार्यकर्त्यांच्या विरोधात की कोणाच्या विरोधात आहे? आबा बागुलांचा मुलगा हेमंत बागुल, त्याचा कार्यकर्ता बुक्या, त्याचं नाव आहे दीपक गावडे, आणि त्याचे कार्यकर्ते, असं आहे. तुम्ही सगळ्यांना ओळखताय हो, म्हणजे? हो, मी सगळ्यांना ओळखतो. तुम्ही एकत्रच एका नाही नाही, काय नाही नाही नाही, ते आमचा काही संबंध नाही. इतर कुठल्या नेत्यांना मग हे तुम्ही घातलं कानावरती, इतर नेत्यांच्या? नाही नाही, घालण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे ना, मी काय सांगणार हो, मी कशाला सांगू काय. नाही, नाना भाऊ इथे असतानाच हा सगळा प्रकार घडला. नाही नाही, नाना भाऊ होते, नाना भाऊंचा ह्याचा काय संबंध नाही. नाना भाऊ उलट सगळी भूमिका व्यवस्थित मांडली त्या गोष्टीमध्ये, की काय घडलं आणि कसं घडलं आणि कुठं घडलं. आता तुम्ही मला सांगा, ह्याच्यामध्ये कुठं आबा बागुलांचं नाव आहे, दाखवा. काय आहे थांबा? तुम्ही नीट बघून घ्या. याच्यामध्ये अच्छा, हे खूप महत्त्वाचं आहे प्रेक्षक हो. यांनी जे बॅनर तयार केलं आहे ना मुकेश धिवार यांनी, ते खूप बोलकं आहे. बोलकं या अर्थानं आहे की काँग्रेसमध्ये निष्ठावंत म्हणून जे नेते वर्षानुवर्ष त्या पदांवरती ठाण मांडून आहेत, तर या पदांवरून या नेत्यांना बाजूला करून नवीन तरुण नेतृत्वाला संधी मिळणार का, असा आशय या त्यांच्या पोस्टरमध्ये आहे. आपण जर पाहिलं तर पुण्यातील काँग्रेस नेत्यांची नावं आहेत, एक ग्राफिक्स आहे पोस्टर म्हणण्यापेक्षा. तर इथे नाव आहे उल्हास पवार यांचं, इथे नाव आहे बाळासाहेब शिवरकर माजी मंत्री यांचं, उल्हास पवार हे माजी आमदार राहिलेले आहेत. त्यानंतर मोहन जोशी माजी आमदार यांचं, रमेश बागवे माजी मंत्री यांचं, अभय छाजेड माजी शहराध्यक्ष यांचं, दीप्ती चौधरी माजी आमदार आहेत त्या, कमल व्यवहारे या प्रदेशच्या वरती पदाधिकारी होत्या, आणि त्यानंतर वीरेंद्र किराड आणि संजय बालगुडे यांचं. ही अशी नावं आहेत की जी वर्षानुवर्ष पुणे काँग्रेसमध्ये वेगवेगळी पदं भूषवत आलेली आहेत, आणि त्यांच्या मध्ये काही बदल होणार का असं तुम्हाला म्हणायचं होतं? बस बस, माझं तेच म्हणणं आहे. त्यांनी आतापर्यंत काँग्रेस पक्षाला दिलेले योगदान हे सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे. पण आमचं म्हणणं काय की आता ठीक आहे ना, 35-40 इयर्सपर्यंत मी तिथंच बसणार, कार्यकर्ते किती पुढे येणार. आणि नेत्यांची वय काय आहेत आता? 70-75 असेल प्लस आहेत. अहो मी 1992 पासून मी काम करते काँग्रेस पक्षाचं. मग माझं वय किती असेल? माझं वय 48 आहे. मी नाना बाबळेंचा कार्यकर्ता पहिला, जेव्हा ते नाना बाबळे काँग्रेसमध्ये होते मी त्यांचा पहिला कार्यकर्ता आहे. पक्ष काय असेल त्यांनी आम्हाला शिकवलं आहे. एक उर्बाईचं जेव्हा सभासद होतं योगचं, मी तेव्हाचा कार्यकर्ता आहे. पण आमची परिस्थिती अशी ठीक आहे, पण कार्यकर्ते जे आहेत कार्यकर्त्याची वाचा कोण म्हणणार? कुणी तर पुढं पाऊल घ्यायला पाहिजे. आणि हा मारहाण झाली की माझे जो वार झाला, मला त्याचं काही दुःख नाही आहे, कारण मी माझ्याच ज्या तरुण कार्यकर्त्यांसाठी मी काहीतरी करू शकलो. माझ्यात ती डेअरिंग आहे, कारण मी स्वर्गीय पतराव कदमांचा मानसपुत्र आहे. हे आम्हाला कुठनं शिकवण आहे? डॉक्टर पतराव कदमांकडनं. कारण त्यांनी आम्हाला ते कसं जगायचं आणि लोकांना कसं जगवायचं हे त्यांनी आम्हाला शिकवण दिलेली, आणि हे आम्ही त्यांचे कार्यकर्ते. त्याच्यामुळं आम्हाला ह्या मारहाणी असले मला काही आवडत नाही, काही वाटत नाही ह्या गोष्टी. त्यांनी अजून 50 जण असेल मला काही फरक पडला नसता. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी विचारायला पाहिजे की या बॅनरमध्ये आहे काय, की आमचं आबा बागुलांचं नाव आहे का, हे त्यांनी पाहायला चेक करायला पाहिजे. असं उलट झालं का की आबा बागुलांचं नाव न टाकून तुम्ही त्यांना नेता मानायला नकार दिला आणि त्यामुळे ते चिडले? आता हे सगळे नेते आहेत की ज्यांची नावं तुम्ही या ग्राफिक्समध्ये घेतली, आबा बागुलांचं नाव का नाही घेतलं? आबा बागुल नाही नाही, अहो त्यांनी जेव्हा पुणे विकास आघाडी झाली तेव्हा सुरेशभाई कलमाणीचं पहिलं शहराध्यक्ष कोण होतं साहेब? कोण होतं सांगा? आबा बागुल होते. त्याच्यानंतर आत्तापर्यंत जेवढं इलेक्शन झालं त्यांच्या मुलाला उभं केलं त्यांनी, अमितला.
ते त्यांना निवडून नाही आणू शकले. आणि मग एका अर्थाने ऐका, तुम्ही ऐका ऐका हां. त्याच्यानंतर 3 इलेक्शन झाल्या. त्यावेळेस ऐका, आता तुम्ही ऐकून घ्या. तेव्हा पवारताई उभ्या होत्या, त्यांना पाडलं. तावरे उभे होते, त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला. महेश बाबळेची बायको उभी राहिली, त्यांना पाडलं. मग ह्यांनी निवडून कुणाला आणलं? नाही मुकेशजी, तुमचे आणि आबा बागुलांचे जे काही प्रेमाचे संबंध आहेत हो. ते मला लक्षात येत आहेत. मुद्दा एवढा आहे की तुम्ही त्यांना अनुलेखाने मारायचा प्रयत्न केला का? तुम्ही त्यांना नाही, नाही, तुम्ही sorry. त्यांना नेताच म्हणायला नाही, नकार नाही, दिला. नाहीच म्हणजे ना. जे नेते इतकी वर्ष पुणे काँग्रेसमध्ये ठाण मांडून आहेत, अशा नेत्यांना कधी बदलणार असा एक प्रश्न मुकेश धिवार यांनी एका ग्राफिकच्या माध्यमातून विचारला. ते तुमच्या ग्रुपमध्ये वगैरे नेत्यांना पाठवलं असेल हो, तुम्ही. हो, हो. पण यामध्ये आबा बागुलांचं नाव नव्हतं. मग त्याच्यामुळे चिडली की काय त्यांना माहितीच ना बॅनर कुठला आहे. मी आणि माझा मित्र जो महेश आहे, महेश चव्हाण, आम्ही दोघं गेलो. त्यांना माहितीच नाही, पण त्यांनी फक्त बॅनर पाहिला. त्यांना काय वाटलं की माझ्या अपरोधिक काहीतरी करतोय का काय, हे विचारायच्या आधी, दाखवायच्या आधी त्यांनी डायरेक्ट मारायला सुरू. आता तुमची अपेक्षा आहे की पक्षाच्या नेत्यांनी याची दखल घ्यावी. प्रश्नच नाही. हे मी कोण नेते दखल घेणार? माझ्यासाठी कारण नाही. ऐका, ऐका, ज्यांच्याकडे अपेक्षा आहे तुमची. मंदार सर, तुम्ही माझं ऐकून घ्या. मी माझ्यासाठी मी हे जे भांडण किंवा काय म्हणजे वाद नाहीये, तुमची तळमळ फक्त मला माझी पूर्ण तळमळ लक्षात आहे. येते. मला तुमची तळमळ लक्षात येते. मुद्दा आहे की हे अपेक्षा तुम्ही ज्या नेत्यांकडून करता आहात त्यापैकी अनेक नेते देखील वर्षानुवर्ष आहेत ना त्याच ठिकाणी. आहेत ना, मी कुठं नाही करतोय. आता AICC मध्ये जेवढे आहेत ते पण सगळे वरिष्ठच आहेत ना. पण ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत येतो. म्हणजे तुमचं आंदोलन असेल तुम्हीच, पेपरला नावं असेल तुमचीच, एखादा कार्यक्रम काँग्रेस म्हणला त्यात सगळे तुम्हीच, कुठं प्रचार असेल तिथं तुम्हीच. अहो बाकीचे आहेत ना, ब्लॉक अध्यक्ष आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, सगळे तरुण आहेत. बरं, आता थोडं ह्यातून वेगळा प्रश्न विचारतो. काँग्रेसचे पुण्यात जरी पराभव झालेला असला तरी राज्यामध्ये 14 खासदार निवडून आले. ते एक चांगलं वातावरण Yes. काँग्रेसच्या बाजूनी आपल्याला राज्यभरामध्ये पाहायला मिळालंय. मग असं असताना पुण्यामध्येच पराभव का झाला? आणि इतर अनेक असे खासदार आहेत की जे आता पहिल्यांदाच नव्याने संधी मिळालेले आहेत काँग्रेसचे. जसं की आपण विदर्भामध्ये पाहिलं किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं की असे नवीन आहेत, तरुण आहेत असे खासदार. तर मग हा बदल जो आहे तो इथपर्यंत नाही आहे झिरपत? नाही नाही नाही, इथपर्यंत सगळा झिरपलेला आहे. नानाभाऊ पटोलेंनी जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांची मूठ चांगली बांधलेली आहेत. त्यांनी सगळं नियोजन पण व्यवस्थित केलं होतं. पण ह्याच्यावर मी भाष्य करण्यापेक्षा ह्याच्यावर भाष्य फक्त दोघं जण करू शकतात. एक म्हणजे अरविंद शिंदे अध्यक्ष म्हणून, आणि जे उमेदवार होते आमदार रवींद्र धंगेकर, हे ह्याच्यावर तुम्हाला सविक्षा देऊ शकतात, मी नाही देऊ शकत. तर ही काँग्रेस पक्षाची आजची अवस्था म्हणायची की परिस्थिती म्हणायची जे काही आहे. एकीकडे राज्यभरामध्ये काँग्रेस 14 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र पुण्यामधल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला रवींद्र धंगेकर यांना पराभव पत्करावा लागला. आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये जी अस्वस्थता आहे किंवा जे वेगवेगळे गट हे नेहमीच राहत आलेले आहेत, गटबाजी जी आहे ती या निमित्ताने उफाळून आली आहे. मुकेश धिवार यांना मारहाण झाली आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी प्रश्न विचारला होता की हे नेते जागा कधी खाली करणार, हे आणि दाखवलं त्यातून नाही, मी दाखवलं पण नाही. ते माझं बॅनर होतं आणि पण तो उघडलं प्रश्न पण नाही. विचारला त्यांनी आणि तो प्रश्न जिवारी लागला असावा आणि त्यातून हा सगळा प्रकार घडला आहे. अर्थात काँग्रेस यानंतर तरी बदलाला तयार होईल का? कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.